बालाजीच्या मंदिराकडे तुम्ही गेला, जगात सगळ्यात श्रीमंत भारतातलं जे दैवत ते व्यंकटेश बालाजी आहे. बरोबर. बरं, श्रीमंत होण्याचं काय कारण आहे? वास्तुशास्त्र डायरेक्ट वापरलेलं आहे त्या ठिकाणी. की वास्तूप्रमाणे समजा दरवाजा कसा असला पाहिजे पैसा यायसाठी. कुठलाही फ्लॅट, कुठलाही बंगला हे वास्तुशास्त्राप्रमाणे बघताना तो कोर बंगला मोकळा आणि त्यानंतर आतलं इंटेरियर ह्या दोघांचं कॉम्बिनेशन करूनच आपण पर्सेंटेज ठरवलं जाऊ शकतो. घरामध्ये लक्ष्मी यायची असेल तर घराचा दरवाजा स्वच्छ पाहिजे. दरवाजाच्या वर गणपती लावायचं का नाही लावायचा. बाहेर जर तुम्ही गणपती लावला तर काय होतं की गणपतीची पाठ आपल्या घराकडे होते, तर त्याचा वाईट इम्पॅक्ट आपल्या घरावरती होतं. तर हे थोडंसं क्लिअर करायचं की महाराष्ट्रामध्ये मोस्टली काय असतं की लोक त्यांच्या घराच्या बाहेर चपला काढतात, तर ही खूप चुकीची गोष्ट आहे. तर याच्यावरती मला तुमचं मत हवं आहे. घरामध्ये लक्ष्मी चिरकाल टिकण्यासाठी, घरात लक्ष्मी येण्यासाठी काय करायला? मग तिजोरी घरात कुठं असेल तर पैसे टिकतात, हा पण पॉईंट महत्वाचा आहे. म्हणजे आपल्या पैशाच्या कपाटाचं तोंड जे आहे डायरेक्ट कुबेराकडं म्हणजे हिमालयामध्ये होतं. ओके. ज्यामुळं त्या ठिकाणी पैसा टिकतो. मुलं अभ्यास करत नाहीत कारण पोझिशनचे अभ्यास बरोबर असत नाही. की समजा तुमचे एवढे सगळे प्रॉडक्ट्स आहेत, एखाद्या व्यक्तीने समजा त्याच्यावर संपूर्ण घरामध्ये लावले ते, पण त्याच्या वास्तूमध्ये जर दोष असेल, म्हणजे एका साईडला ते कर्तृत्व आहे पण जर ऑलरेडी तिथं जर दोष असेल तर मग ते त्याच्यावरती काय मार्ग आहे? एक साधं उदाहरण मी देतो. कुठल्याही माणसाला ज्या पिरॅमिडमुळे इजिप्तची प्रगती झाली नाही 5000 वर्षामध्ये, ते तुमच्या घरामध्ये येऊन प्रगती कसं करणार? जे लोक खूपच कर्जबाजारी आहेत किंवा ज्यांच्या घरामध्ये पैसा टिकतच नाही, तर अशा कुठल्या चुका आहेत की ते लोक करत असतील समजा?